आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आलेला आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ दादा शिंदे साहेब म्हणजे बहिणींचे भाऊ एकनाथ दादा शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला शब्द पाळलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आज सकाळी एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यांच्या बँक खात्यात आजपासून पैसे जमा करण्याचा निर्णय एकनाथ दादा शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्यासोबतच एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला देतो। आज दुपारी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे पैसे म्हणजे 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ऐकलं असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी आता शिंदे साहेबांनी डेबिटीचा बटन दाबलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही ऐकलं असेल, शिंदे साहेबांनी काही क्षणापूर्वी काही मिनिटापूर्वी ही घोषणा केलेली आहे की त्यांनी बँक खातं स्पष्ट आदेश दिलेला आहे की पुढील 2 तासात म्हणजे त्यांनी बँकांना स्पष्ट ऑर्डर दिलेला आहे की पुढील 2 तासात या 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा व्हायलाच हवे। शिंदे साहेबांनी हा शब्द पक्का आणि ते बोलले आहे की 100% करून दाखवला आहे की त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा करा। 1 वर्षापूर्वी म्हणजे मागील 12 ते 13 महिन्यापूर्वी बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होते आणि जमा होत आहे। आता 14वा हप्ता वाटप होतोय। आतापर्यंत तुम्हाला 12-13 हप्त्याचे पैसे 19,500 रुपये तुमच्या बँकेमध्ये पोहोचवले आहेत 13 महिन्याचे। ठीक आहे, आता 14वा हप्ता वाटप होतोय म्हणजे 14 महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। 14 हप्ता आणि 15वा हप्ता 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आता जो आदेश देण्यात आलेला आहे त्या आता 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे बघा आणि बँकांना सुद्धा तातडीचे आदेश देण्यात आले। पण लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी। काही मिनिटापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी पत्रकारांना सांगितलं की सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार नाही। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। अगदी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांनी 40 ते 50 बँक खाते लाडकी बहीण योजनेचे बंद करण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे। बघा, कमीत कमी 40 ते 50 बँक खाते आता बंद होणार लाडकी बहीण योजनेसाठी। कारण याचा प्रश्न काय आहे, खातं बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेण्यात आलेला आहे याचं सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आता याचं उत्तर कसं आलेलं आहे, आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं गेल्या काही काळात सरकारची चौकशी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। काही चौकशीमध्ये सरकारला एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती बातमी म्हणजे आता मागील 14,000 पुरुषांनी स्वतःला लाडक्या बहिणी म्हणून या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर हा आकडा आणखीन वाढलेला आहे। मागच्या वेळेस जेव्हा चौकशी झाली त्यावेळेस 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे घेतले होते आणि आता जी चौकशी झाली यामध्ये आकडा आणखीन वाढून गेला म्हणजे आता 7,000 पुरुषांनी असा लाभ घेतलेला आहे असं समोर आलेलं आहे। एकूण टोटल 21,000 पुरुषांनी जवळपास 2 कोटी रुपयापर्यंत त्यांनी लाभ गैरवापर करून घेतलेला आहे। लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पुरुषांनी खोटी कागदपत्र सादर करून त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा केलेले आहे। 13 हप्त्याचे पैसे म्हणजे एका पुरुषाला 19,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात त्यांनी घेतलेले आहे। आता हे 40 ते 50 बँक खात्यात घेतल्या असल्याला सरकारने कठोर पाऊल उचललेले आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी 40 ते 50 खाते जे आहेत यांना आदेश दिलेला आहे। अर्थातच बँकांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, आता बँकांना आदेश देण्यात आलेला आहे, या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ आता दिला जाणार नाही। कारण या बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे। यासोबतच तुम्हाला सांगतो काही निवडक बँकांमध्येच पैसे येणार आहे। त्या निवडक बँकांचे नाव मी तुम्हाला सांगतो आणि या 15 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। ही यादी जी आलेली आहे या यादीमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे। आता तुम्ही विचार करत असाल की 3,000 रुपये नेमकं कधी येणार आहे। एकनाथ शिंदे साहेब यांनी आज सकाळीच म्हणजे अवघ्या 10 मिनिटापूर्वी बँकांना फोन करून सांगितलं आहे की पुढील 2 तासाच्या आत
हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवे. तर महिलांच्या बँक खात्यात पुढील 2 तासाच्या आत तुमच्या बँकमध्ये पैसे जमा होतील. बँकांना आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 1500 रुपये प्लस 1500 रुपये म्हणजे दोघं महिन्याचे 3000 रुपये या 15 जिल्ह्यांमध्ये जमा झालेच पाहिजे लाडक्या बहिणींच्या खात्यात. आणि ही बातमी जी आलेली आहे मोठ्या न्यूज चॅनलवरून प्रसारित झालेली आहे. न्यूज चॅनलने सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र मिळून दोघं हप्त्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार. स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम महिला व बालविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तर ही घोषणा केलेलीच आहे. बँकांना ऑर्डर देण्यात आलेला आहे, पण महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये कधी मेसेज येऊ शकतो, 2 तासानंतर तुमच्या बँकेत पैसे जमा होतील. 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. आता महत्वाची माहिती, जसं तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले तसंच आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता सरकारने ठरवलेल्या निवडक बँकात आहेत त्या बँकेमध्येच पैसे येतील. आता तुम्हाला ही गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण सर्व बँकांमध्ये आता पैसे येणार नाही. सरकारने जे बँक ठरवून दिलेलं आहे त्याच बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच ते पैसे येतील. कारण चौकशी सुरू दरम्यान पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत, त्यांना पैसे जातात, म्हणून त्यांचे रद्द करावा त्यांचा अर्ज. त्यासाठी आता बँकांनाही आदेश देण्यात आलेले आहे. आता आपलं तुमचं बँक खातं मी जे नाव वाचून दाखवतो यापैकी असेल तर तुम्हाला पैसे येतील 2 तासानंतर. आणि या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्हाला वाटच पाहावं लागेल जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत. बँकाचे नाव तुम्हाला सांगतो कोणकोणत्या बँकात पैसे येणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. ती 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सर्वात अगोदर पाहूया की लाडक्या बहिणींसाठी आता कोणकोणत्या बँकांचे नाव आलेले आहेत. ती बँकांची नावं आपण पाहूया. त्यानंतर तुम्हाला 15 जिल्ह्यांची नाव सुद्धा सांगतो. सर्वात प्रथम बघा, बँकांची नाव आहे. पहिली जे बँक आहे ते आहे कोटक महिंद्रा बँक. बघा, कोटक महिंद्रा बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण त्यासोबतच तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही कोटक महिंद्रा बँकचं तुम्ही पुस्तक दिलं असेल किंवा याचे झेरॉक्स दिलं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला 3000 रुपये जमा होतील. पुढील बँकांची नावं इथं पाहू शकता तुम्ही. सर्वात अगोदर तुम्ही कोटक महिंद्रा बँक आहे. त्यानंतर येतो दुसरं जे बँक आहे ते म्हणजे मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेमध्ये सुद्धा आता पैसे येणार आहे, कारण लाडक्या बहिणींनी या बऱ्याच लाडक्या बहिणींचं खातं आता सहकारी बँकमध्ये आहे. त्यांचं बॅलन्स तुम्ही चेक करा. तुम्ही जर यामध्ये आधार कार्ड लिंकिंग केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होतील. पुढील बँक आहे ICICI बँक. ही एक खासगी बँक आहे, आपल्याला माहित आहे, पण सरकारने याला प्राधान्य दिलेलं आहे आणि या बँकेमध्ये सुद्धा पैसे येत आहे. त्यानंतर येतो महाराष्ट्र बँक. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र बँकात सर्वात जास्त हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहे. आपल्या महाराष्ट्राचं बँक आहे, म्हणून यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्र बँक म्हणून. त्यामुळे जर तुमचं खातं महाराष्ट्र बँक मध्ये असेल तुम्ही निश्चित राहा, तुमच्या खात्यात 3000 रुपये नक्की येणार आहे. पुढील बँक आहे कॅनरा बँक. कॅनरा बँक मधील पण आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर येतो HDFC बँक. बघा, HDFC बँक पण आहे. HDFC बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तुम्हाला देखील आजच पैसे जमा होणार आहे. त्यानंतर एक मोठं खासगी बँक सुद्धा HDFC बँक आहे. त्यानंतर येतो सरकारने दिलेल्या या बँकांची यादी आहे. त्यानंतर येतो पोस्ट बँक. बघा, पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल, जवळपास 75% लाडक्या बहिणींनी पोस्ट खात्याचं त्यांची लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना पोस्टाचं खातं दिलेलं आहे. तर या बँकांमध्ये सुद्धा आता पैसे वाटप होत आहे. यामध्ये खातं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार आहे. त्यानंतर येतो स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये असणार आहे तरी सुद्धा तुम्हाला आज 3000 रुपये तुमच्या बँकेत लाडकी बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. पण आता या बँकेपैकी खातं असेल तरच जमा होईल. याचा व्यतिरिक्त दुसरं बँक असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि यासोबतच मी तुम्हाला सांगतो 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज 2 तासानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्याचं पूर्णपणे यादी आलेली आहे. तुम्हाला यादी वाचून दाखवतो. सर्वात प्रथम 36 जिल्ह्यांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामधून
6 प्रशासकीय विभाग आहे. प्रशासकीय विभागापैकी 6 विभागांमध्ये आता प्रत्येक विभागातील 2 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे. कोणकोणते आहे? अमरावती आहे, पुणे आहे, नाशिक, नागपूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा. आता या 6 विभागांपैकी प्रत्येक विभागामध्ये 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. जसं की आता तुम्हाला सांगतो, विभागातून 2 जिल्ह्यांची निवड जी झालेली आहे ती कशा प्रकारे, 15 जिल्ह्यांची यादी जी आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिला जो जिल्हा असणार आहे बघा, पहिला जो विभाग आहे, पहिला विभाग आहे पुणे विभाग. आता पुणे विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? पुणे येतो, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे हे जिल्हे पुणे विभागात येतात. तर या जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यांत पैसे वाटप नाही होणार. पुण्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? पुण्यामध्ये होणार आहे आणि सातारामध्ये. या 2 जिल्ह्यांची निवड या 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता पुढचा विभाग कोणता येतो? पुढचा विभाग तुम्हाला माहितच आहे. पुढील जो विभाग आहे त्या विभागांमध्ये सुद्धा 2च जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. कारण असं 2 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पुणे विभागामध्ये पुणे आणि कोल्हापूर या 2 विभागांमध्ये पैसे वाटप झाले. तर त्याच पद्धतीने आता पुढचा विभाग येतो, त्या विभाग आहे नाशिक विभाग. बघा, नाशिक विभागामध्ये किती जिल्हे येतात? नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथील यापैकी आता तुम्हाला नंदुरबार आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. नाशिक विभागामधून या 2 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला आज पैसे जमा होणार आहेत 3000 रुपये. पुढचा विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने या विभागांचं नावं आलेली आहेत. जसं की आता पुढचा विभाग कुठला येतो? सर्वात मोठा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. यापैकी गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या जिल्ह्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर येतो कोकण विभाग. आता कोकण विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि यापैकी जिल्हे येतात. तर यापैकी 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. कोणकोणते? एक येतं सिंधुदुर्ग आणि एक येतं ठाणे. या 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. या विभागात या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. शेवटचा विभाग आहे तो आता संभाजीनगर विभाग. संभाजीनगर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नांदेड येतो, लातूर येतो, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांपैकी आता 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. कोणकोणता जिल्हा येतो? बीड आणि जालना या 2 जिल्ह्यात आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला समजलं असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, कोणकोणत्या बँकेत पैसे येणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी आणि या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर अवघ्या 2 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा होतील. एकनाथ शिंदे साहेबांनी आपला शब्द पाळलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी सुद्धा आपलं ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे जमा करत आहोत. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला पैसे आले, 3000 रुपये आले असतील तर कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे जेवढे पण योजना असतात सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.